नमस्कार. महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल एक छोटीशी माहिती सांगू इच्छितो. त्यांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. महादेव गोविंद रानडे यांचा विधवा पुनर्विवाहाला संपूर्णपणे पाठिंबा होता आणि 1869 साली पुण्यातला जो पहिला विधवा विवाह झाला ना, ओके, तर तो विवाह त्यांनी घडवून आणला. पुण्यातील पहिला विधवा विवाह जो आहे तो महादेव गोविंद रानडे यांनी घडवून आणला. 1856 साली जो विधवा पुनरुत्तेजक कायदा आहे तो लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये कंपनीने पास केला होता. पण सगळ्यात महत्त्वाचं जे महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत त्यांनी रानडेंना उद्गारून असं म्हटलं की रावसाहेब, तुम्ही सुधारणांचे ढोंग करू नका. असं का म्हटलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी महादेव गोविंद रानडे यांना? यामागे एक कारण होतं. बघा, एका साईडला महादेव गोविंद रानडे हे विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देत आहे किंवा पुनर्विवाह घडून आणत आहेत, आणि एका साईडला त्यांची जी स्वतःची बहीण होती त्यांच्या पुनर्विवाहाला त्यांचा विरोध होता. आणि ज्या वेळेला ते 1871 साली पुण्यात आले त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीचा पुनर्विवाह केला पाहिजे. त्यावेळेला ते महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हणाले की वडिलांना याचं दुःख होईल आणि त्याचप्रमाणे काही जी समाजकंटक लोकं आहेत ही त्यांच्यावर बंधनं आणू शकतात म्हणजे त्यांना वाळीत टाकतील असं त्यांना वाटायला लागलं. म्हणजे बहिष्कार टाकतील. म्हणजे त्या काळी या गोष्टी भरपूर व्हायच्या की एखादा व्यक्ती थोडं चालीरीतीप्रमाणे थोडं वेगळं वागायला गेला की त्याला लोक डायरेक्टली बहिष्कार टाकायचे त्या व्यक्तीवर. तर त्याची त्यांना भीती होती. मग यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांना ते म्हणाले की या दोन कारणांमुळे मी माझ्या बहिणीचा जो पुनर्विवाह आहे तो नाही करू शकत. तर यावर महात्मा ज्योतिबा फुले त्यांना म्हणतात की रावसाहेब, मग तुम्ही सुधारणांचे ढोंग करू नका. तर ही छोटीशी माहिती होती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल. धन्यवाद.